आयोजित भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा हा अंतिम सामना पाहायला मिळेल आपल्याला। जर स्प्रे कोण असेल तर आवाज द्या गुरु नेम बरोबर। स्पर्धेची सुरुवात केली जाते। छत्रपती शिवाजी महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया। पहिली चढाई पाहायला मिळेल आपल्याला। ऋषभ गवाळी चढाईसाठी सज्ज असेल। ऋषभ गवाळी आपल्याला पाहायला मिळतोय। रितेश गवाळी नक्कीच म्हणजे आपलं नाव माहिती असेल माझ्यापर्यंत पोहोचले ते बरं होईल। खरोखरच आपला मी आभारी असेल म्हणता दादा। रितेश गवाळी निश्चितच चांगला खेळ झालेला आहे आणि फायनल पर्यंत संघाला घेऊन येण्यासाठी एक भरीव मोलाची कामगिरी त्याच्या माध्यमातून रेडिंगच्या डिपार्टमेंट मध्ये पाहायला मिळाली। ते जर्सी क्रमांक 12 नक्कीच या ठिकाणी शुभम सिद्धे गेलाय। बाबू या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू म्हणावा लागेल। नक्कीच कामानिमित्त मुंबईमध्ये दाखल झाला आणि मुंबईमधून ही स्पर्धा खेळण्यासाठी तो पुन्हा एकदा वेळवण गावात आलाय आणि वेळवण गावात खेळत असताना आपल्या संघाला मात्र फायनल मध्ये प्रवेश करून दिलाय। तोच शुभम सिद्धे बाबू या नावाने प्रसिद्ध असलेला। दोन्ही बाजूला एक एक रेड झाले आणि एकेका रेड नंतर कोणत्याही संघाच्या खात्यामध्ये अजून पॉइंट आलेला नाही। दोन्ही रेड बाजूला एम्प्टी रेड पाहायला मिळाले। इथे मात्र दुसरी रेड आहे हातकंब संघाकडून आणि इथे मात्र पॉइंट्स कमावण्यासाठी थोडीशी झटापट दाखवली जाते। इथे मात्र जवळ काढला गेला आणि जर्सी क्रमांक 11 या खेळाडूच्या माध्यमातून काल देखील जबरदस्त खेळ पाहायला गेला होता। युवा प्रतिष्ठान पाली संघाच्या समोर खेळताना त्या संघातील मोठमोठ्या तगड्या खेळाडूंना या खेळाडूने एकाच ठिकाणी थांबवून ठेवलं होतं आणि ते सुद्धा आता मात्र शैलेश गुरव असेल चढाईसाठी सज्ज झाला। जसं मग 14 पाहायला मिळतो आपल्याला। लाईन क्रॉस केले, लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला तर शैलेश गुरव याच्याकडून पाहूया कोणती कामगिरी केली जाते। शैलेश गुरव लाईन क्रॉस केली, लाईन क्रॉस खेळून पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल झालाय शैलेश गुरव हातकंब संघाकडून। या खेळाडूच्या माध्यमातून या खेळाडूच्या जोरावरती संघ फायनल मध्ये पोहोचलाय। सेमी फायनल मध्ये जी कामगिरी झाली या खेळाडूच्या माध्यमातून तिथेच कुठेतरी संघ अडचणीत सापडला मात्र गारद केला जातोय, डॅश आउट केला जातोय बाहेर। ब्लॉक साठी क्षेत्ररक्षक तिथे आला आणि त्यानंतर पूर्णतः सपोर्ट मिळाला। फायनलचा सामना आहे आतापर्यंत ही स्पर्धा या ठिकाणी निर्विवाद पार पडलेले आहे आणि त्याच पद्धतीने हा अंतिम सामना। इथे थर्ड रेड तिसरी चढाई आहे। इथे गुण घ्यावा लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल। पॉइंट्स कमवण्यासाठी खोलवर जावं लागेल कारण 5 चा डिफेन्स आहे, बोनस अवेलेबल नाही आहे। खोलवर चढाई आणि रनिंग हँड टच पाहायला मिळतोय कॉर्नर वरती शुभम सिद्धे होता। नक्कीच त्या ठिकाणी खरोखरच मागच्या चढाईमध्ये सुंदर कामगिरी केली होती तोच शुभम सिद्धे। कारण सेमीफायनलचा विचार जर केला 4 गुण एका चढाईमध्ये घेतले होते तो शुभम सिद्धे गेला होता चढाईसाठी थर्डसाठी। आता मात्र गुरु देसाई असेल पाहायला मिळेल आपल्याला। काय सांगाल सर गुरु देसाई बद्दल? खूप जुना खेळाडू आहे आणि या खेळाडूच्या माध्यमातून अनेक ठिकाणी या ग्राउंड वरती सुद्धा सलग 5 वर्ष हा खेळाडू खेळतोय। मोठं नाव आहे हातकंबा गावासाठी कबड्डीचा जर विचार केला गेला तर मोठा खेळाडू आहे गुरु देसाई। पुन्हा शुभम सिद्धे क्रमांक 02 पाहायला मिळेल आपल्याला। 2-2 ची साखळी सजवली जाते शुभम सिद्धेसाठी। पाहूया कोणती कामगिरी करते। लाईन क्रॉस केली, लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा एकदा खेळण्याच्या दृष्टीने सज्ज झालाय शुभम सिद्धे। पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी। जसे क्रमांक 2 शांत संयमी खेळाडू आहे शुभम सिद्धे। नक्कीच या अगोदरच्या सामन्यामध्ये सुंदर कामगिरी करून आपल्या संघाला फायनल पर्यंत येऊन ठेवलंय। आता मात्र फायनल मध्ये कोणती कामगिरी करणार शुभम सिद्धे। पुन्हा एकदा गुरु देसाई चढाईसाठी सज्ज असेल। पाहूया कोणती कामगिरी करेल। लाईन क्रॉस केली, लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा एकदा मिडल येऊन थांबला। मिडल आल्याच्या नंतर थोडं टाइम व्हॅलिड केलं जातंय। जर खेळण्याच्या दृष्टीने सज्ज झालाय एक राईट कॉर्नरला साहिल पाहायला मिळतो। साहिल दुमाळी वेवड संघाचा विचार केला साहिल दुमाळी असेल त्याच्या जोडीला संकेत गुरव पाहायला मिळतो। त्यानंतर शुभम सिद्धे पाहायला मिळेल आपल्याला। बाबू त्यानंतर शैलेश गुरव, शैलेश झीमन पाहायला मिळेल आपल्याला। आपल्याला भक्ती असेल तर करण सनकरे दोन्ही प्रशिक्षक आपल्याला पाहायला मिळतात। हातकंबा संघासाठी पुन्हा एकदा शैलेश गुरव चढाईसाठी सज्ज झालाय। जसं क्रमांक 14 पाहायला मिळेल आपल्याला। खोलवर चढाई करत असताना त्या ठिकाणी कुठेतरी अतिघाई करायची होती गुरु देसाई याला मात्र प्लॅन फसला आणि खरोखरच त्या ठिकाणी शैलेश गुरव केल्या दृष्टीने तयार झालाय। पाहूया लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा एकदा खोलवर चढाई पाहायला मिळते। आता मात्र मिडलला येऊन थांबलाय शैलेश गुरव। जसं क्रमांक 14 तिसरी चढाई आहे वाघजा इकडे म्हणा हातकंबा संघाकडून
वेळवण संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये ही थर्ड रीड आहे. इथे पॉइंट घ्यावा लागेल, अन्यथा मैदानाच्या बाहेर दोन पैकी एका संघाला गोल मिळणार आहे. इथे गोल मिळतोय हातकंबा संघाला. सिंगल पॉइंट जातोय हातकंबा संघाच्या खात्यामध्ये. इकडे सुद्धा थर्ड रेड आहे. जर्सी क्रमांक 2 शुभम. 5 चा डिफेन्स. बोनस अवेलेबल नाही. पॉइंट साठी खूप गोल वर जावं लागेल. कॉर्नर वरती टचचा प्रयत्न होता. शब्दा घेतल्या जात आहेत कबड्डीमध्ये. अशा पद्धतीची वेळ येते ज्या वेळेला दोन्ही बाजूला शब्दा घेतल्या जातात. एका बाजूला दावा असतो, दुसऱ्या बाजूला प्रतिदावा असतो. इथे पंचांनी मान्य केलं हे अपील आणि टच मान्य केला जातोय. वेळवण संघाच्या खात्यामध्ये आणखीन एक टच पॉइंट. नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा कबड्डी रसिक प्रेक्षक आहे किंवा कबड्डी खेळाडू त्यांच्यावर खुश खबर असेल. योगायोग मित्रमंडळ मागी गणेशोत्सव हातकंबा यांच्या वतीनं कबड्डी स्पर्धांचं हातकंबा पाली पंचक्रोशी कबड्डी स्पर्धांचं आयोजन केलं गेलं आहे. दिनांक 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारी रोजी ही कबड्डी स्पर्धा आपल्याला हातकंबा गाव होळीकुंटे या मैदानावरती पाहायला मिळतील. खरोखर पुण्याला सांगतो योगायोग मित्रमंडळ मागी गणेशोत्सव हातकंबा या कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. हातकंबा पाली पंचक्रोशी या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे 1 फेब्रुवारी 2 फेब्रुवारी. नक्कीच या ठिकाणी कबड्डी स्पर्धा आहे. आपण रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने त्याही ठिकाणी या. आपल्या सर्वांना आग्रहाचं आमंत्रण देतोय आणि कबड्डी खेळाडू सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी व्हा. नक्कीच पुणे का मतदार सर. या मागील रेड वरती एक खेळाडू लाईन आउट सुद्धा झाला होता वेळवण संघाचा आणि तिथे आणखीन एक गुण हातकंबा संघाच्या खात्यामध्ये गेला होता. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा हातकंबा संघाची एक रेडर या ठिकाणी इथे जर्सी क्रमांक 11 च्या माध्यमातून इथे मात्र चवडा काढला जातोय आणि रेडर बाद. एक मात्र असा डिफेंडर आहे ज्याने काल देखील कमाल दाखवून दिली होती आणि आज सुद्धा फायनलच्या सामन्यामध्ये अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये तो आता फॉर्म मध्ये आलेला दिसतोय. नक्कीच या ठिकाणी साहिल धुमाळे असेल तो त्याची युवा प्रतिष्ठान पाली हा जो तालुकास्तरीय संघ खेळत असताना त्याची निवड झाली आहे. वेळवण गावातून पाली संघाकडून खेळताना पाहायला मिळतो. तालुकास्तरीय स्पर्धेसाठी एकदा जोरदार टाळा होता साहिल धुमाळीसाठी. खरोखरच त्याची तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये निवड झाली. अनेक वेळा युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून जो संघ आहे त्या संघाकडून खेळताना पाहायला मिळतो आपल्या साहिल धुमाळी असेल. आता मात्र गुरु देसाई चढायसाठी सज्ज झाला. चूक पाहायला मिळाली त्या ठिकाणी विघ्नेश झिमन होता. विघ्नेश झिमनला बाहेर करत दाखवलं. वारंवार चुका पाहायला मिळतात विघ्नेश झिमन कडून. तिसरी चढाई बोनस प्लस पॉइंट. तिसरी चढाई 5 चा डिफेन्स. बोनस अवेलेबल नाहीये. गुरु देसाई आहे कॉर्नर वरती. राईट कॉर्नर वरती रनिंग हँड टच. राईट कॉर्नर वरती हा हँड टच आणि खेळाडूने मात्र तो मान्य केलाय. आपला वेळ घेतोय आणि आपल्या मैदानामध्ये सुरक्षित टाइम आउट घेतला जातोय हातकंबा संघाकडून. पहिले हाफचा गेम आपण पाहतोय इथे गुरु देसाई रीडिंग साठी. काल गुरु देसाई खेळताना आपल्याला पाहायला मिळाला नव्हता हातकंबा संघासाठी. संधी निर्माण झाली होती परंतु कुठेतरी नजरहटी आणि दुर्घटना घटी असं म्हणावं लागेल. एक चान्स होता कारण रीडर मध्यरेषेच्या बाहेर हात पोचवू शकला नव्हता परंतु अंतिमतः गुरु देसाई एक पॉइंट घेऊन आपल्या संघाकडे परतलाय. इथे 5 चा डिफेन्स आहे. बोनस अवेलेबल नसताना शुभम याला प्रयत्नाची प्रयत्न करावी लागेल. या ठिकाणी सर्व क्षेत्ररक्षण हालत ठेवतोय. चांगलं फुटवर्क आहे. तो अंतिमतः आपल्या संघाकडे परततोय सुरक्षित वापस आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये. नक्कीच या ठिकाणी आता मात्र प्रज्वल असेल. प्रज्वल संघाने चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय. उपजा कोपऱ्यामध्ये खेळत असताना त्याची साहिल पाहायला मिळेल. कोपरा पाहायला मिळेल. साहिल धुमाळी पाहायला मिळेल आपल्याला. प्रज्वल आता मध्ये लाईन क्रॉस करून लाईन क्रॉस करायचं पुण्याला मिडलला येऊन थांबलाय. मिडलला आल्याच्या नंतर मात्र खरोखरच शांत संयमी खेळी बनावे लागेल प्रज्वल संघरे याची. या मोठी कामगिरी करेल आपल्या संघासाठी. सॉरी प्रांजल संघरे. प्रांजल संघरे पाहायला मिळेल आपल्याला. आता मात्र शुभम शिंदे चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया
जस क्रमांक 2 पाहायला मिळेल आपल्याला वेळवण संघाचा आहे हुकमी का म्हणावा लागेल पाण्यागणी टिपण्याचा प्रयत्न असफलता आपण एकदा तोच प्रयत्न केला जाईल का गुरु देसाई याच्यावरती अटॅक केला जातोय नक्कीच एका बाजूला विचार केला आता त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्रयत्न केले गेले शुभम शिंदे कडून मिळाला येऊन थांबलाय शांत संयमी खेळी करत असताना शुभम शिंदे जनमान वेळवण संघाचा हुकमी का म्हणावा लागेल पुन्हा एकदा गुरु देसाई चढाईसाठी सज्ज असेल पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी नक्कीच या ठिकाणी गुरु देसाई चढाईसाठी गेलाय आतापर्यंत त्यानं मोठी कामगिरी केली आपल्या संघासाठी पहिला सेमीफायनल आपण जो पाहिला तो शेवटच्या रेड पर्यंत दोन्ही संघांच्या बाजूने होता त्या व्यतिरिक्त मात्र कोणताही सामना इतक्या अतिटतीचा होताना पाहायला मिळालेला नाही हाफ टाइमची विसर येते आणि मध्यंतरासाठी स्कोर बोर्ड कडे जाऊया मध्यंतरानंतरचा स्कोर बोर्ड पाहूया आपण हातकंबा संघाकडे आहेत 5 गुण तर वेळवण संघाकडे आहेत 6 गुण आपल्याला पाहायला मिळाले परंतु इथे जी लीड आहे ती फक्त 1 गुणाची आहे दोन्ही बाजूला तितक्या ताकदीचे संघ हा सामना मात्र फायनल ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने फायनल आपल्याला पाहायला मिळेल तितकी चुरस पाहायला मिळेल दोन्ही बाजूला अशी चिन्ह इथे मात्र दाट शक्यता दिसते दरम्यान रेडिंग डिपार्टमेंट वरती शुभम डाव्या कोपऱ्यामध्ये गुरु देसाई कॉर्नर वरती फक्त 5 चा डिफेन्स रेड संपून आपल्या संघाकडे सुरक्षित परतलाय गुरु देसाई लगेचच रेडिंग वरती नक्कीच या ठिकाणी जयमान वेळवण संघाचा विचार केला गेला तर यांच्या मार्फत सुद्धा एक मोठं आयोजन केलं जातं कबड्डी स्पर्धेचं आता मला साहिल दुमाळे ब्लॉक केलं गेलं नक्कीच त्यांच्या ओळखाला गेला साहिल दुमाळे याच्याकडून सुंदर कामगिरी करतोय जयमान वेळवण संघासाठी आता मात्र सामन्यातील जवळजवळ हा मला वाटतं 3रा अँगल होल्ड आहे साहिल याचा एकूण 3 गुणांची कमाई आहे काल सुद्धा युवा प्रतिष्ठान पाली संघ त्या संघाकडून तरी तो तिथे मात्र त्यांच्या विरोधात खेळताना सुद्धा संपूर्ण सगळ्या रेडर्सने त्याने नामोहरम केलं होतं इथे मात्र रेडर बाद संपूर्ण डिफेन्स येतोय रेडर वरती आणि इथे रेडरला बाद दिला जातोय पुन्हा एकदा चढाईसाठी पाहायला मिळेल आपल्याला घवाळी गेलाय पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी खोलवर चढाई साहिल माझं सुंदर कामगिरी करतोय आपल्या संघासाठी का मला तालुका स्पर्धेमध्ये युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून खेळवलं जातं साहिल पूर्णपणे दाखवतोय दस क्रमांक केला साहिल धुमाळी नक्कीच जयमान वेळवण संघाचा खेळतो आता मला शुभम शिंदे असेल 2-2ची साखळी सजवली जाते शुभम शिंदेसाठी हक्कबा संघाकडून खरोखरच पूर्णपणे स्कोर बोर्डवरती लक्ष आहे लाईन क्रॉस केल्याच्या नंतर मिडलला येऊन थांबलाय शुभम शिंदे आणि खरोखरच हा फायनलचा सामना पाहण्यासाठी आपण हजारच्या संख्येनं रसिक प्रेक्षक सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत असेल या फायनलच्या सामन्यासाठी आता मात्र पुन्हा एकदा प्रांजल पाहायला मिळतो आपल्याला प्रांजल चंद्रे खोलवर चढाई करत असताना नक्कीच या ठिकाणी साहिल धुमाळे याच्यावरती वारंवार अटॅक केला जातोय मात्र साहिल मात्र सुंदर संघाची साथ मिळाली एकीचा बळ मिलचा बळ नक्कीच या ठिकाणी कोणाला जयमान वेळवण शैलेश गुरव सुपर टॅकल ऑन असेल पाहूया कोणती कामगिरी करेल एका बाजूला विदेश कामेरकर पाहायला मिळतो आपल्याला शैलेश गुरव गेलाय चढाईसाठी असेल शांत चढाई करत असताना शैलेश गुरव शैलेश खोलवर चढाई करत असताना त्या ठिकाणी खेळाडू इथे टॅकल झाला तर मात्र 2 गुण मिळतील सुपर टॅकलच्या माध्यमातून 3चा डिफेन्स आहे तो त्याचमुळे इथे कोणताही धोका पत्करला गेला नाही आणि सुरक्षित आपल्या संघाकडे परत जातोय आता मात्र हा एक चढाईवीर वेळवण संघाच्या मैदानामध्ये पाहायला मिळेल आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चढाईवीर वेळवण संघाच्या मैदानामध्ये जात असताना खरोखरच खोलवर चढाई करावी लागते कारण जवळचा विचार जर केला तर 4 खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात आपल्याला हक्कबा संघाचे पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी टाइमआउट घेतला गेला हक्कबा संघाकडून अजूनपर्यंत कोणतीही झटापट पाहिली जात नाही ज्या वेळेला हा सामना अंतिम काही मिनिटांकडे जाईल तिथे मात्र इथे 3rd रेड आहे 3री चढाई आहे या चढाईमध्ये झटापट पाहायला मिळेल 3rd रेड 3री चढाई
पॉइंट घेणं गरजेचं. डिफेन्स मध्ये जे तीनही डिफेंडर आहेत अतिशय तगडे असे डिफेंडर, परंतु तितका चपळ आणि चतुर असा रेडर शुभम. कॉर्नर नितेश कामेरकरला बाद केलं जाते. महत्वाच्या ठिकाणी पॉइंट मिळवलेला आहे, कारण इथून मात्र 2 खेळाडू शिल्लक राहिलेत हातकंबा संघाकडे. ते जर ऑल आउट दिला गेला तर लीड मात्र अतिशय पुढे जाईल आणि त्याच दृष्टीने कामगिरी होताना दिसते, कारण आता मात्र 1 खेळाडू उरलाय आणि तो 1 पॉइंट देखील बहाल केला गेलाय. 3 पॉइंट ऑल आउटच्या माध्यमातून येते. 14-6 गुणफलक. पुण्याला सामन्याला सुरुवात केली जाते. सामन्याला सुरुवात केली जाते. गुरु देसाई चढ्यासाठी सज्ज असेल, पाहूया वैभव संघाच्या मैदानामध्ये. नक्कीच या ठिकाणी गुरु देसाई चढायसाठी सज्ज झालाय. लाईन क्रॉस केली, लाईन क्रॉस केल्याच्या पुण्याचा खेळण्या दिवसात तयार झालाय. शैलेश याच्यावरती अटॅक केला गेला. साहिल आहे त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. उपरक्षक पाहायला मिळते साहिल दुबाई. आता मात्र संकेत गुरव. नक्कीच यानं जे काही जैनमन वेवळ संघ जो आहे याच्यावरती अवलंबून आहे. नक्कीच मोठं नाव केलं जैनमन वेवळ संघाचं. सिंहाचा वाटत असेल संकेत गुरव यांचा. पाहूया संकेत गुरव शांत संयमी खेळ करत असताना मैदान बोनस गुण घेण्यात माहीर ओळखला जातो संकेत गुरव याला. पाहूया मिडलला येऊन थांबलं. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. 6-14 8 गुणांची आघाडी आहे. 14-6 बोनस पॉइंट दिला गेलाय. नक्कीच माहीर ओळखला जातो संकेत गुरव याला. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल. हवाई पाहायला मिळेल आपल्याला. चढाईसाठी गेलाय वरती. चढाई पाहायला मिळाली आपल्याला. संकेत आता मात्र वारंवार रेड त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पहिल्या हाफ मध्ये त्याच्या माध्यमातून फार काही रीडिंग सांभाळताना पाहायला मिळालं नाही. डिफेन्स मध्येच कामगिरी आपल्या संघासाठी बजावत होता, परंतु आता मात्र वारंवार रेड त्याच्या माध्यमातून होताना दिसतायत आणि नजर आणि दुर्घटना घडली. जबरदस्त टॅकल म्हणावा लागेल. थर्ड रेड आहे. इथे 3री चढाई आहे. बोनस कॉम्बिनेशन टॅकल पाहायला मिळाला. संकेत चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं पाहायला मिळतं आपल्याला. पाहूया कोणती कामगिरी करतोय संकेत या ठिकाणी. चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया शांत संयमी खेळी करत असताना मागच्या चढाईमध्ये तो टॅकल केला गेला होता. नक्कीच डिफेन्सची सुंदर कामगिरी केली होती हातकंबा संघाच्या. आता पण संघाची चूक करताना पाहायला मिळत नाहीये. शांत संयमी खेळी करतोय. ऐकत चढाई म्हणावा लागेल. वैभव संघाच्या मैदानामध्ये खोलवर चढाई करत असताना त्या ठिकाणी वैभव संघाकडून कुठेतरी आता शांत खेळ पाहायला मिळेल, कारण त्या संघाकडे लीड आहे आणि या लीडचा वापर केला जाईल. प्रत्येक रेड मध्ये जास्तीत जास्त सेकंद खर्ची घालण्याचा प्रयत्न केला जाईल आणि झटापट पाहायला मिळेल ती हातकंबा संघाकडून, कारण पॉइंट्स जी लीड आहे ती कापण्यासाठीचा प्रयत्न केला जाईल. शिवम शिंदे नक्कीच या सीझनचा हिरो म्हणावा लागेल. मेहनत घेतली आणि खरोखरच सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. तर शुभमच्या शिंदेच्या बाबतीत सांगायचं झालं तर वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवत आणि दाखल झाला होता आणि खरोखरच वडिलांच्या नावाचा बोलबाला ज्याने केला तो शुभम शिंदे पाहायला मिळाला. आपल्याला गुरु देसाई असेल. पाहूया साहिलवरती अटॅक केला तर गुरु देसाई यांच्याकडून साहिलला आता मात्र बाद केलं गेलं. गुरु देसाई होता. टच पॉइंट दिला गेला. आता मला शैलेश गुरव थर्ड रेड असेल पाहायला मिळेल आपल्याला. पाहूया शैलेश गुरव कोणती कामगिरी करेल. बोनस किंवा टच पॉइंट घ्यावा लागेल. जर आपण मैदानामध्ये थांबायचं असेल तर शैलेश गुरव याला बोनस किंवा टच पॉइंट घ्यावा लागेल. पाहूया कोणती कामगिरी करतोय. थर्ड रेड आहे. मेहनत करायची शैलेश याला. आता मात्र अगदी गाडी संकटातली हातकंबा संघाला 1 पॉइंट मिळतो हातकंबा वैभव संघाला. आता मात्र मितेश कामेरकर. पाहूया एक मोठा खेळाडू आहे ज्याचा बघत हा पाहायला मिळेल आपल्याला. मितेश कामेरकर चढाईसाठी गेलाय. मोठी मेहनत करायची आहे मितेश याला वैभव संघाच्या मैदानामध्ये. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं असतील. आता मात्र वैभव संघाकडून टाइम आउट घेतला गेला. स्पर्धा
टाइमआउट ओव्हर झाले वेळवण संघ याची नोंद घ्या. संकेत गुरव चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया शांत संयमी खेळी करत असताना शांत संयमी चढाई केली संकेत यानं. 17-8 असं गुणफलक आहे. तर 9 गुणांची आघाडी. जितके गुण आहेत हातकंबा संघाकडे त्यापेक्षा 1 गुण अधिक अशी आघाडी आहे. जे 8 गुण आहेत हातकंबा संघाकडे, तर वेळवण संघाकडे 9 गुणांची आघाडी आहे. इथून पुढे ती आघाडी कापणं निश्चितच कठीण असणार आहे हातकंबा संघासाठी. पुन्हा एकदा गुरु देसाई खोलवर चढाई करावी लागेल कारण जवळजवळ 9 गुणांची आघाडी आहे वेळवण संघाकडे. आता मात्र वेळवण संघ कोणती कामगिरी करणार. पुन्हा एकदा साहिल दुमारी पाहायला मिळाला. चूक पाहायला मिळाली. जसं मग अकरा 1 पॉईंट दिला गेला हातकंबा संघाला. संकेत गुरव शांत संयमी खेळी करत असताना पूर्णपणे सात संपायला शेवटचे मिनिट असेल. आता मात्र लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा मिडलला येऊन थांबलाय संकेत गुरव. पूर्णपणे संपूर्ण संघाची जबाबदारी स्वीकारली संकेत गुरव यानं. शांत संयमी खेळ करतोय कारण त्याला पूर्णपणे माहिती आहे अगोदरचे सामने जे आहे तर मागच्या 2 वर्षाचा विचार जर केला जैनमन वेळवण संघाचा जवळजवळ 20 मिनिटाचा गेम 17 मिनिटांपर्यंत पुढे चांगला खेळ करायचा. शेवटच्या 2-3 मिनिटांमध्ये गेम बिघडायचा. हा वेळवण संघ आता मात्र ती चूक करताना पाहायला मिळत नाही. शांत संयमी खेळी केली जाते. आता मात्र गुरु देसाई अहोया कोणती कामगिरी करतोय. लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर थोडंसं हताश निराश कारण गुरुला सुद्धा माहिती आहे की जवळजवळ 8 गुणांची आघाडी आहे वेळवण संघाकडे. आणि या ठिकाणी हात मिळवून केले गेले या पर्वाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याप्रमाणे व्यावसायिक क्रीडा मंडळ हातकंबा हा इथे विजय ठरलाय. त्यांचंही मनापासून हार्दिक आभार. बरोबर पटकन समाजावर पटकन वेळवण संघ या ठिकाणी या वर्षीचा विजेता संघ ठरतोय. जय हनुमान ट्रॉफीचा मान